इथे लिहिले की मार्गदर्शक, लीडिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, अधिकार, अपॉसल, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पास्टर्स आणि शिक्षक. हे लीडरशिपशी संबंधित आहे, एल्डरशिपच्या संबंधित दान आहेत. चौथी कॅटेगरी आहे की जे नवीन आज्ञा फुलफिल करतं. येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावरती प्रीती करा. आणि ती नवीन आज्ञा शिष्यांसाठी आहे, एकमेकांसाठी आहे. एकमेकावर प्रीती करा, एकमेकाला क्षमा करा, एकमेकाच्या गरजा भागवा, एकमेकासाठी प्रार्थना करा, एकमेकांची ओजी व्हा, वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये जी दानं येतात तीही सेवा करणं, एकमेकांसोबत शेअर करणं आणि एकमेकांना मदत करणं. आणि मग चौथी कॅटेगरी आहे ते म्हणजे सायन्स. सायन्स हा शब्द योग्य राहील, वंडर्स अँड मिरॅकल मी त्याच्यामध्ये टाकत नाही, पण साईन म्हणजे चिन्ह, एक प्रूफ, त्याचा अर्थ तो आहे. मग त्याच्यामध्ये हिलिंग येऊ शकतं, त्याच्यामध्ये मिरॅकल्स येऊ शकतात, आत्मे ओळखणं हे त्याच्यामध्ये येऊ शकतं, अलग अलग भाषा बोलणं आणि भाषेचा अर्थ सांगणं, ह्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता प्रत्येक कॅटेगरीचं एक एक वचन मी आपल्यासाठी वाचतो आणि त्याचं जागा काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे याच्यामुळे तुम्हाला समजेल. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हे ते वचन आहे की ज्याला मी विश्वासाला देवाच्या वचनाच्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. नंतर प्रश्नांची कृत्य याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीमध्ये वडील निवडले आणि उपवास प्रार्थना करून त्यांना प्रभूकडे सोपविले. तर मंडळीवरती वडील नेमणं हे बायबलचं पॅटर्न आहे, ही बायबलची पद्धत आहे. एकमेकावरती प्रीती करणं ही जी आज्ञा आहे की ज्याच्यामध्ये सर्विंग, शेअरिंग आणि हेल्पिंग येतं, त्याचं गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 वचन आपण वाचलं पाहिजेत. गलती 6:10. तिथं म्हटलंय की तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचं, परंतु विशेषतः विश्वासाने जे एका घरचे झालेले आहेत त्यांचं बरं करावं. आणि त्यासाठी देवाने ही दानं दिलेली आहेत की एखाद्याला सेवा करण्याचं दान आहे, एकाला दान देण्याचं दान आहे, कृपादान आहे, औदार्याने देण्याचं कृपादान आहे, त्याला शेअर करायला आवडतं आणि काही मदत करतात. ही अलग अलग कृपादानं मंडळीच्या एकमेकांच्या मदतीसाठी होते. आणि म्हणून ते वचन समजून घेतलं पाहिजेत की आपण सर्वच भला करावं. गरीब लोक जगामध्ये देखील त्यांचं देखील भलं करावं, परंतु विशेष करून जे विश्वासाने एका घरचे झाले म्हणजे आपण सर्व बंधू भगिनी त्यांचं भलं करावं, त्यांच्या गरजा भागाव्या. आणि म्हणून संत पौलाने तिमोथेला सांगून विधवांची लिस्ट बनवायला सांगितली की जे पहिले मंडळीमधले आहेत, गरीब आहेत, जे पहिले मंडळीमधले नीडी आहेत, पहिले त्यांच्या गरजा भागू, इतरांच्या त्यांच्या पण भागू, पण सर्वात पहिले मंडळीमध्ये. आणि म्हणून ही दानं एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी देवाने खास मंडळीमध्ये दिलेली आहे. चौथा जो प्रकार आहे सायन्स. ही जी दानं आहेत, हिलिंग, मिरॅकल, डिसर्निंग स्पिरिट, टंग्स आणि इंटरप्रिटेशन्स, ह्या दानांची एक विशेष जागा आहे जे तुम्हाला 1 कोरिंथ याच्या 14व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि हे वचन एकदम सिंपल आहे समजण्यासाठी, पण बरेचदा याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. तुम्हाला जर अंडरलाईन करता आलं तर 3-4 वेळेस अंडरलाईन करा. हे वचन तेवढं इम्पॉर्टंट आहे. 1 कोरिंथ 14वा अध्याय 22वा वचन. म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नाही, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नाही आहेत, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह म्हणून आहेत, चिन्ह दाखल आहेत. परंतु संदेश म्हणजे टीचिंग, प्रीचिंग, संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यासाठी नाही आहे, तर
विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. चिन्ह, चमत्कार हे पैतून दान आहे का? 100%. मग ते हिलिंग असो, मिरॅकल असो, डिसर्निंग स्पिरिट असो, टंग्स असो का इंटरप्रिटेशन असो, हे पैतून दान आहेत 100%, बायबल सांगतं. परंतु ते विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह म्हणून आहे. जसं एक्झाम्पल, पेंटिकॉस्टच्या दिवशी गालिली लोक उभे, गालिलीतले जे शिष्य आहेत ते उभे आहेत, त्यांना एकच भाषा येत होती, गालिली भाषा. आणि तिथे उभे राहिलेले ते सगळे अविश्वासणारे म्हणजे ख्रिस्तावरती विश्वास न ठेवणारे. आणि नंतर ज्यावेळेस ते प्रत्येकजण आपापल्या मातृभाषेमध्ये त्यांना ते ऐकायला मिळालं, अरे हे तर गालिली लोक आहे, यांना मराठी कशी येते? चिन्ह म्हणजे सरप्राईज, एक कसं काय शक्य आहे, त्याला शब्द चिन्ह असं म्हणतात. तो एक प्रूफ असतो. त्याच्यामुळं काय होतं, चिन्हामुळं थोडं इझी जातं विश्वास न ठेवणाऱ्याला विश्वास ठेवण्यासाठी. आणि म्हणून त्या दिवशी 3,000 लोकांनी बाप्तिस्मा घेतलं, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर मिरॅकल, हिलिंग्स, डिसर्निंग स्पिरिट्स, टंग्स, याची जागा आहे का? हो ना. जागा कोणची आहे? अविश्वासणाऱ्यामध्ये. सुवार्ता सांगत असताना ह्या गोष्टी घडू शकतात. जबरदस्तीने घडून नाही आणू शकत आपण. जर देवाची इच्छा असेल की त्या व्यक्तीला विश्वास ठेवण्यासाठी थोडं सोपं जावं, तर तिथं हिलिंग पण होऊ शकते, तिथे मिरॅकल पण होऊ शकतात, तिथे डिसर्निंग पण होऊ शकते, आणि त्या ठिकाणी टंग्स आणि इंटरप्रिटेशन देखील होऊ शकतं. मग याचा अर्थ हा आहे का की हिलिंग हे विश्वासणाऱ्यासाठी नाही आहे? तसं नाही आहे. हिलिंग विश्वासणाऱ्यासाठी देखील आहे, पण त्याची एक पद्धत देवाने लावून दिलेली, जी याकोबाच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. ख्रिस्ती लोकांसाठी हिलिंग आहे का? 100% हिलिंग आहे. परंतु त्याची पद्धत याकोबाचं पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. 5वा अध्याय वचन 14. तुमच्यामध्ये कोणी दुःखनाईत आहे काय? तुमच्यामध्ये म्हणजे विश्वासणाऱ्यामध्ये. मग त्याने मंडळीच्या वडिलांना, एकाला नाही परंतु मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्यांना तेल लावावे व त्याच्यावर म्हणून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतच वाचविल आणि प्रभू त्याला उठविल आणि त्याने पाप जरी केले असले त्याला ते क्षमा होतील. तर बायबलमध्ये विश्वासणाऱ्यासाठी आरोग्य आहे का? हो, 100%. पण त्याची पद्धत काय आहे की ज्या मंडळीमध्ये तुम्ही जाता त्या मंडळीच्या वडिलाला बोलवा, त्याने येऊन प्रार्थना करावी. तेल लावणं बिब्लिकल आहे का? 100%. पण तेल कोणी लावावं? ज्या लोकल चर्चमध्ये तुम्ही जाता त्या लोकल चर्चच्या वडिलांनी. परंतु या एका वचनावरून बऱ्याच जणांनी तेलाचा दुरुपयोग करायला सुरुवात केला. एक प्रकारे तो एक बिझनेस झालेला आहे. तेल विकत घेणं आणि तेल विकणं. बायबल कधीच तेल विकत घ्यायला विकायला सांगत नाही. किंवा ह्या व्यक्तीने प्रार्थना केलेलं तेल थोडं जास्त पॉवरफुल आहे, असं बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही आहे. ख्रिस्ती लोकांसाठी हिलिंग आहे का? हो, 100% आहे. पण त्याची पद्धत दिली देवाने. ती पद्धत ही की त्यांनी ज्या चर्चमध्ये ते रेग्युलरली जातात तिथल्या चर्चच्या वडिलांना म्हणजे एकापेक्षा जास्त, 2-3 त्या ठिकाणी जाऊ, ही पद्धत आहे. तर तुम्हाला हे क्लिअर झालं पाहिजेत की ही जी कॅटेगरी आहे, हिलिंग, मिरॅकल, डिसर्निंग स्पिरिट, काइंड्स ऑफ टंग्स आणि इंटरप्रिटेशन्स, हे परधर्मीयामध्ये घडू शकतात सुवार्ता सांगत असताना. त्याचा संबंध मंडळीमध्ये नाही आहे. आणि मला कोणाचा न्याय करायचा नाही, पण बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं की ह्या प्रकारची दानं चर्चमध्ये जास्त प्रॅक्टिस केल्या जातात. आणि ज्या दानाने ॲक्च्युली उन्नता होते की ज्याचा संबंध वचनाशी आहे, त्या दानावरती जोर दिला जात नाही. म्हणजे प्रॉफेसी असेल, टीचिंग असेल, एनकरेजिंग असेल, वर्ड ऑफ विजडम असेल, वर्ड ऑफ नॉलेज असेल, फेथ असेल, त्याच्यावरती जास्त जोर दिला जात नाही. किंवा सर्विंग असेल, शेअरिंग असेल, त्या फक्त 2-3 दानावरती जबरदस्त जोर दिला जातो की हे दान सर्वांना भेटलं पाहिजेत. ते बायबलनुसार करेक्ट टीचिंग नाही आहे. विविध दानं मंडळीमध्ये असली पाहिजेत, सर्वांना एकच दान नसतं. ठीक आहे.
आता काही प्रॅक्टिकल आणि बेसिक फॅक्ट्स आहेत दानाविषयीच्या. त्या 9-10 आहेत, त्या आपण पटपट पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिले, आम्हा प्रत्येकाला आमचं पवित्र आत्म्याचं दान माहीत असलंच पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला डेव्हलप करता आलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्याचा उपयोग आपण केलाच पाहिजे. बरं, हे जे दान आहे हे कोणी हात ठेवल्याने मिळत नसतं. बायबलमध्ये आहे एक एक्झाम्पल. पौलाने म्हटलं की तिमोथेला की जे कृपादान तुला मिळालं होतं वडिलांनी हात ठेवण्याच्या द्वारे आहे, ते एक एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी. पण ते आपल्यासाठी मॉडेल नाही होऊ शकत. आपल्याला आपलं दान आयडेंटिफाय करावंच लागेल. आपल्याला आपलं दान डेव्हलप करावंच लागेल. परंतु सत्य हे आहे की आपण संपूर्ण बायबलच्या ज्ञानाशिवाय तुम्हाला आणि मला कधीच कळणार नाही की माझं पवित्र दान कोणचं आहे. आणि तुम्ही बायबलच्या नॉलेजच्या शिवाय कधीच कोणतंच दान डेव्हलप करू शकणार नाही. जर कोणी म्हणाल की मला हे दान माहीत आहे, परंतु मला बायबलची माहिती नाही आहे, तर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे की त्या व्यक्तीला त्याचं दान माहीत आहे का. कारण पवित्र दानाविषयी कुठे लिहिलं आहे? इथे लिहिलं आहे. पवित्र दानाचे प्रकार कुठे लिहिले? इथे लिहिलेले आहेत. पवित्र आत्म्याचं दान कसं वापरायचं इथे लिहिलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या दानाचा उद्देश काय इथे लिहिलेले आहे. आणि म्हणून याच्या नॉलेजच्या शिवाय आपल्याला पवित्र दान आयडेंटिफाय देखील करता येणार नाही, ते डेव्हलप देखील करता येणार नाही आणि ते यूज देखील करता येणार नाही. हे पहिलं सत्य. परंतु आपल्या सर्वांना ते दान माहीत असलं पाहिजे, असं संत पौल स्वतः म्हणतो. रोमकरसपत्र याचा 1 अध्याय 11 वचनामध्ये म्हटलेलं. तो म्हणतो की तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे. आता कृपादान देणारा पौल नाही आहे, त्याला हे म्हणायचं आहे की मला आध्यात्मिक कृपादानाची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. यासाठी तुमची भेट घेण्याची, तुम्ही स्थिर व्हावं म्हणून तुम्हाला कृपादानं तुमची माहिती पाहिजे. तुम्ही स्थिर व्हावं म्हणून तुम्हाला, इंग्लिशमध्ये म्हटलं आहे स्पिरिच्युअल गिफ्ट टू मेक यू स्ट्रॉंग. तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक दानाची माहिती असली. दुसरं सत्य हे आहे, आणि 1 कोरिंथमध्ये म्हटले की यू शुड नॉट बी इग्नोरंट ऑफ युअर हे. आणि 2 तिमोथी याचा 1 अध्याय 6 वचन, ज्याच्यामध्ये 2 तिमोथी 1 अध्याय 6 वचन, त्याच्यामध्ये असं म्हटलं की या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावरती ठेवल्यामुळं तुझ्या ठाई ते प्रज्वलित कर, डेव्हलप कर. ही देवाची इच्छा की आपण आपलं दान आयडेंटिफाय करावं, डेव्हलप करावं. दुसरं सत्य हे आहे की देव स्वतः ते गिफ्ट्स वाटतो त्याच्या इच्छेनुसार. आणि ते वचन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की देव त्याच्या इच्छेनुसार त्याचे वरदान तो देतो. तरी पण आपण इब्री लोकासपत्र याचा 2 अध्यायाचं 4 वचन आपण वाचूया. त्याच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. सुवार्थ सांगत असताना देवाने चिन्ह, चमत्कार वगैरे केले आणि नंतर त्यांना दानही दिले. ज्याने विश्वास ठेवला त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे दिले. तिसरं सत्य, पवित्र आत्म्याची दानं सर्वांना मिळालेली आहे एकमेकांच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी नाही. 1 कोरिंथ याचा 12 अध्याय आणि 7 वचन. 1 कोरिंथ 12 आणि 7 जे ऑलरेडी आपण वाचले. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होत असतं. 1 पेत्र याचा 4 अध्याय आणि 10 वचन. 1 पेत्र याचा 4 अध्याय आणि 10 वचन. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. पवित्र दानं चौपकन म्हणजे कारभारी पण आहे. आणि प्रत्येक कारभारी हा आपलं काम ओळखून घेतो आणि त्याला डेव्हलप करतो आणि त्याच्यामध्ये ग्रोथ आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मालकाचं आणि इतरांचं भलं व्हावं यासाठी कारभारी पण तो करत असतो.
सर्वांना सारखेच गिफ्ट नसतात, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. पाचवं सत्य हे आहे की संत पण म्हणतो की तुम्ही चांगल्या दानाची इच्छा बाळगा. पहिले करिंथ याचा 14वा अध्याय आणि वचन 1. पहिले करिंथ याचा 14वा अध्याय आणि वचन 1. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानाची, परंतु विशेष करून तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. प्रत्येकाने एका दानाची जरूर इच्छा बाळगावी की मला संदेश देता यावा. आता सर्वांना संदेश देण्याचं दान असतं का? नाही, तो भाग वेगळा. परंतु जर तुम्हाला इच्छा जर बाळगायची असेल ना, तर संपूर्ण बायबलचं अध्ययन करून, संपूर्ण बायबलला समजून, बायबलची प्रत्येक पुस्तकं समजून, कोणी लिहिलं, कोणा लिहिलं, का लिहिलं, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, ही सर्व माहिती गोळा करून आणि मग चांगल्या रीतीने ते एक्सप्लेन करता यावं यासाठी आपण प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे पहिले करिंथ याचा 14वा आणि 12 वचन देखील तो म्हणतो की तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाणे विपुल मिळवून खटपट करा. इथं खटपट करायला सांगितलं, इथं स्ट्रगल करायला सांगितलं ती दानं प्राप्त करून घेण्यासाठी, ज्याच्यामुळे मंडळीची उन्नती होईल. आणि ती खटपट ही आहे की बायबलचं उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, प्रगटीकरण, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, प्रगटीकरण 1, 2, 3, 4, 10 वेळेस वाचायचं खटपट करायची. का त्या दानाला डेव्हलप करण्यासाठी याची फार गरज आहे. 6वं सत्य हे आहे की देव त्याचं दान कधीच कॅन्सल करत नाही. एकदा देवाने तुम्हाला ते दान दिलं, मग देव ते कधीच कॅन्सल करत नाही. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 29वा वचन. 11-29. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारण्याचा अनुताप होत नाही. एकदा दान दिलं, मग तो कसा वापरतो हे त्याच्यावरती अवलंबून आहे. तो पुन्हा वापस घेत नाही. देवाने शल्मोनाला विस्डमचं दान दिलं होतं, ते त्याने काढून नाही घेतलं. तो कसा वागला तो त्याचा प्रश्न आहे. सातवं सत्य हे आहे की डोक्यावरती हात ठेवणं हे रिपीट नाही झालं पाहिजे. बायबल सांगतं, इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. इब्री लोकासपत्र 6वा अध्याय वचन 1 आणि 2. तेव्हा निर्जीव कृत्याबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याचे आणि हात वर ठेवण्याचे, मृताच्या पुनरुत्थानाचे, सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंधी बोलत राहणे सोडून प्रौढतेपर्यंत जाण्याचा ते पुन्हा रिपीट नाही झालं पाहिजे. ह्या पण संडेला हात ठेवला, दुसऱ्याने पुन्हा हात ठेवला, हे रिपीट नाही व्हायला पाहिजे. आणि हात ठेवण्याच्या बाबतीमध्ये काही सिरियस वॉर्निंग्स मला तुम्हाला द्याव्या लागतील, कारण त्याची गरज आहे. हात ठेवणं याचे अलग अलग उद्देश आहेत. सर्वात पहिला उद्देश पाहायला मिळतो की अब्राहम किंवा इसाक हा आपल्या लेकरावरती हात ठेवून त्यांना तो आशीर्वाद देत असे. तर हात ठेवण्याचा उद्देश तो आहे, आशीर्वाद देणं, हा एक उद्देश आहे. दुसरा उद्देश लक्षात घ्या, वर्षातून एकदा मुख्य याजक 2 बकऱ्या घेऊन यायचा. एका बकऱ्याला सर्व इस्रायल लोकांच्या पातकासाठी त्याचं तो अर्पण करायचा. ते झाल्यानंतर दुसरा बकरा आणायचा, संपूर्ण इस्रायल लोकांची पातकं तो स्वीकार करायचा स्वतः, आणि ती संपूर्ण पातकं त्या बकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून तो ट्रान्सफर करीत असे. आणि म्हणून हात ठेवणं फक्त आशीर्वादासाठी नसतं. हात ठेवणं सर्व पाप ट्रान्सफर त्या बकऱ्यावरती केले जायचं. आणि नंतर तो बकरा रानामध्ये सोडून दिला जायचा आणि त्या बकऱ्याला म्हणायचे की पातकाचं पाप हरण करणारा हा कोकरा, की पाप वाहून नेणारा हा कोकरा. आणि हे दोन्ही बकरे येशूचं दर्शक आहे. येशू हा अर्पण केला गेला आणि
मला वाटतं योहान बाप्तिस्मा योहान म्हणतो की हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचं कोकर, की ज्याच्यावरती देवाने संपूर्ण जगाची पातकं लादली होती, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून फक्त आशीर्वादच नाही, पातकं देखील ट्रान्सफर होतात. आणि म्हणून संत पौल तिमोथेला वॉर्निंग देतो. 1 तिमोथी याचा 5वा अध्याय 22वा वचन, 5वा अध्याय 22वा वचन. उतावळीने कोणावरती हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापामध्ये तुझं अंग असू नये. स्वतःला शुद्ध राख. उतावळेपणे हात ठेवू नको. त्याच्या पापामध्ये तू का सहभागी व्हावं? अरे, हात ठेवण्याचा आणि पापामध्ये सहभागी होण्याचा संबंध आहे का? 100%. जर समोरची व्यक्ती तुम्हाला माहीत नाही कोण आहे, तर तुम्ही त्यांच्याकडून हात पण ठेवून घेऊ नये आणि हात पण ठेवू नये. ही वॉर्निंग संत पौल देते. तुमच्या मंडळीचे जे एल्डर्स आहेत त्यांना तुम्ही मागच्या 2, 3, 4 वर्षापासून ओळखता, ते सेफ आहे. कारण तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचं कॅरेक्टर पाहिलेलं आहे, त्यांचं जीवन पाहिलेलं आहे. आणि मग अशा व्यक्ती ज्यावेळेस तुमच्यावरती हात ठेवतात, 100% सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु कुठेतरी गेले, देवाचा मोठा सेवक आहे, मग तिथं जाऊन मग आमच्यावरती हात ठेवा. जर तुम्हाला ती व्यक्ती माहीत नसेल तर थोडं सावधगिरी बाळगा. आणि कोणी जर तुमच्याकडे प्रार्थना, माझ्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करा, आणि जर ती व्यक्ती तुम्हाला माहीत नसेल, तुमच्या मंडळीची नसेल, तर थोडं केअरफुल असा. कारण ती व्यक्ती पातकामध्ये आहे का नाही आपल्याला माहीत नाही. कारण हात ठेवल्याने दोन्हीकडून ट्रान्सफर होऊ शकतात, चांगल्या गोष्टी पण. आणि म्हणून संत पौल म्हणतो की दुसऱ्यांच्या पापामध्ये तुझं अंग नसावं. आणि माझं बोलणं बहुतेक अतिशयोक्ती असेल, पण माझी फॅमिली ह्या ठिकाणी नाही आणि ते साक्षीदार आहेत. मी कधीच अनोळखी माणसाला, तो किती मोठा सेवक असो, मोठमोठ्या मीटिंग करत असेल, माझ्या लेकराच्या डोक्यावरती कधीच हात ठेवू दिला नाही. हाही आणा तुमच्या लेकरांना, मी प्रार्थना करतो, तिथूनच प्रार्थना करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आली, पाठसे डोक्यावर, तिथंच उभं राहा, मी प्रार्थना करतो. मग याचा अर्थ मी त्या व्यक्तीचा तिटकारा करतो असा त्याचा अर्थ नाही आहे. परंतु थोडंसं केअरफुल असलं पाहिजे हात ठेवण्याच्या बाबतीमध्ये. आणि आजकाल हात ठेवून पवित्र दानं मिळवण्याचे एक प्रकारची होड लागलेली आहे. ते बिब्लिकल नाही आहे. तुम्हाला पवित्र दान देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यानंतरच कळेल की माझं पवित्र दान कोणचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक सत्य आहे की पवित्र दान हे तुम्हाला पापापासून दूर ठेवू शकत नाही. पवित्र आत्मदान तुम्हाला पापापासून पवित्र दान, आता मी पाप करू शकणार नाही. पवित्र आत्मदानाचा आणि पाप करणं न करण्याचा काहीही संबंध नाही. आणि म्हणून मत्तेकृष्ण वर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये वचन 22-23, मत्तेकृष्ण वर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये वचन 22-23 त्या लोकांची लिस्ट आहे की ज्यांना पवित्र दान प्राप्त झाले होते. तुम्हाला ते वचन माहिती आहे की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचा स्वर्गाचा प्रवेश होणार नाही, तर जे माझ्या पित्याची इच्छेप्रमाणे करतात. वचन 22, त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले. संदेश देणं काय? पवित्र दान आहे. तुझ्या नावाने आम्ही भूतं घालविली. भूतं घालवणं काय? पवित्र दान आहे. तुझ्या नावाने महत्कृत्य केले नाहीत काय? मग येशू त्यांना म्हणेल, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मला तुमची कधीच ओळख नव्हती, कधीच. म्हणजे आय डोंट नो. आणि पुढे अहो अनाचार करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापुढे अनाचार करणार म्हणजे पातकं करणाऱ्यांनो. तर पवित्र दान प्राप्त होऊन पण पापामध्ये लोक जगू शकतात. देव पवित्र दान काढून घेणार नाही. परंतु तुम्ही पर्सनल लाईफ कसं जगता त्याच्यावरती अवलंबून आहे. 9वं सत्य हे त्याच्याविषयी की पवित्र दान हे 24 आवर्स दिलेलं असतं. पवित्र दान ज्याला भेटतं त्याला ते 24 आवर्ससाठी भेटतं. फक्त चर्चमध्ये गेल्या 2-3 तासासाठी ते पवित्र दान ॲक्टिवेट होतं. मग नंतर स्विच ऑफ करायचं आणि घरी जायचं. ते पवित्र दान नाही आहे. पवित्र दान जे काही तुम्हाला भेटलं असेल, हो ते प्रॉफेसी असेल, टीचिंग असेल, एनकरेजिंग असेल, वर्ड ऑफ विजडम असेल, वर्ड ऑफ नॉलेज असेल, फेथ असेल, लीडिंग असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ॲपोस्टल
शिप असेल, प्रॉफिटशिप असेल, इव्हेंजलिस्ट असेल, पास्टर असेल, टीचर असेल, सर्विंग असेल, शेअरिंग असेल, हेल्पिंग असेल, हिलिंग असेल, जे काय असेल, हे एकमेकांच्या उन्नतीसाठी 24 आवर्स दिलेलं असतं. फक्त चर्चमध्ये गेल्या 2-3 तासामध्ये काहीतरी होतं आणि मग त्या गिफ्ट ॲक्टिवेट होतात. हे चुकीची कल्पना आहे. आणि मला सांगू द्या, जर पवित्र दान तुमच्यासोबत 24 आवर्स आहेत, तर तुम्ही सर्वात जास्त वेळ कोणासोबत असता? मंडळीच्या लोकांसोबत असता की फॅमिलीसोबत असता? कोणासोबत असता? कोणासोबत असता? मंडळीच्या लोकांसोबत असता की फॅमिलीसोबत असता? फॅमिलीसोबत असतो. मग त्या दानाचा उपयोग आपल्या फॅमिलीच्या मेंबरच्या उन्नतीसाठी व्हायला पाहिजे. नाही फक्त चर्चमध्ये. तसं नाही. तुम्ही जास्त वेळ घरामध्ये असता, कुटुंबामध्ये असता. ते दान 24 आवर्स आहे ना, आणि ते दुसऱ्यांच्या उन्नतीसाठी आहे. मग घरातले जे मेंबर आहेत, एकमेकांच्या उन्नतीसाठी, बांधणीसाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. फक्त चर्चमध्ये नाही. कारण तुम्ही जास्त वेळ घरामध्ये असता, फॅमिलीमध्ये असता. ह्या गोष्टी कधी कधी लोकांना कळत नाही. त्यांना वाटतं गिफ्ट म्हणजे फक्त चर्चमध्येच फिरल्या पाहिजेत. तसं काय नाही. आणि शेवटचा मुद्दा जो तुमच्या हँडआउटमध्ये नाही आहे, तुम्ही ते ॲड करू शकता, लक्षात ठेवू शकता किंवा लिहून घेऊ शकता. पवित्र आत्म्याच्या दानापेक्षा पण एक श्रेष्ठ दान आहे. संत पौल म्हणतो 1 कोरिंथीच्या 13व्या अध्यायामध्ये किंवा 12व्या अध्यायाच्या शेवटी म्हणतो की मी तुम्हाला एक श्रेष्ठ कृपादान सांगतो, एक श्रेष्ठ मार्ग सांगतो. ह्या सर्व दानापेक्षा तो श्रेष्ठ आहे. आणि ते दान काय आहे? प्रीती. आता बघा 13व्या अध्यायाकडे वळूया आणि पहिले कोरिंथ 13वा अध्याय वाचणं फार आवश्यक आहे. कारण आपल्याला कळायला पाहिजे की कशापेक्षा काय इम्पॉर्टंट जास्त आहे. आता बघा, मी माणसांच्या 13वा अध्याय 1 वचन व देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो. आता माणसाच्या भाषेत बोलणं आणि देवदूताच्या भाषेमध्ये बोलणं हे पवित्र दान आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी गालील लोक माणसांच्या भाषेमध्ये बोलले, देवदूताच्या भाषेमध्ये नाही बोलले, जे कोणाला कळत नाही. ऐकणाऱ्यांना स्पष्ट त्यांच्या मराठी भाषेत का जे भाषेत कळालं. परंतु माझ्या ठाई जर प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, संदेश देणं हे दान आहे. मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत, विद्या आणि ज्ञान हे दान आहे. आणि डोंगर ढळतोड एवढा विश्वास पण आहे, हे पण एक दान आहे. पण माझ्या ठाई जर प्रीती नसली तर मी काहीच नाही, 0. आणि म्हणून पवित्र दानच सगळं काही असं काही नाही आहे, परंतु फार आवश्यक आहे. मला स्ट्रॉंग बनण्यासाठी, मंडळीतल्या व्यक्तींना स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे फार आवश्यक आहे. परंतु जर मग प्रीती नसेल ना, आणि मग तुम्ही मंडळीमध्ये जर एकमेकांचा द्वेष करत असाल ना, मग त्या दानाला काही मिनिंग नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या दानाला काही मिनिंग नाही आहे, किंवा त्याच्या फ्रूट्स तुम्हाला दिसणार नाही आहे. किंवा तुम्हाला दान आहे आणि घरी जाऊन पती किंवा पत्नी किंवा लेकरं किंवा आई वडील किंवा घरातले मेंबर तुम्ही द्वेष करता. मग सांगू नका की माझं पवित्र दान देवाने मला हे दिलेलं आहे. कारण ह्या सर्व दानापेक्षा श्रेष्ठ दान एकमेकावरती प्रीती करणं आहे. पुढे देखील वाचूया 8वं वचन 13वा अध्याय. प्रीती कधी अंतर देत नाही, संदेश असले तरी ते संपतील. हे दान आहे बरं, संदेश देणं. संपतील म्हणजे स्वर्गामध्ये संदेश देण्याची काही गरज नाही आहे. स्वर्गामध्ये पवित्र आत्म्याच्या कोणत्याच दानाची गरज नाही आहे. तिथं काही आपलं ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचं नाही आहे, तिथं काही आपल्याला कोणाला लीड करायचं नाही आहे, तिथं काही आपल्याला पाळक बनायचं नाही आहे किंवा शिक्षक बनायचं नाही आहे, तिथं कोणाशी काही शेअर अँड सर्विंग करायची काही गरज नाही आहे, तिथं काही हिलिंग मिरेकलची पण काही गरज नाही आहे. विद्या संपतील, सगळं संपतील, आपलं अंशता कळतं वगैरे वगैरे वगैरे. आणि शेवटी तो म्हणतो की सारांश हा की विश्वास अशा प्रीती हे तिन्ही टिकणार आहे, पण प्रीती त्याच्यात श्रेष्ठ आहे. तर आपल्याला समजलं पाहिजे की सार्वकालिक दृष्टिकोनातून पवित्र दानाची काही एवढी किंमत नाही आहे. कारण हे जे लोक गेले तर ना येशू ख्रिस्तासमोर की तुझे नावात आम्ही संधी दिले, तुझे नाव महत्त्व केले, हो ठीक आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही स्वर्गात जाल असं त्याचा काही संबंध नाही आहे. परंतु पवित्र दानं हे माहीत असले पाहिजे, हे फार महत्त्वाची बाब आहे. हे समजणं फार फार आवश्यक आहे. कन्क्लुजनमध्ये आपलं स्पिरिच्युअल गिफ्ट ही आपली मिनिस्ट्री आहे. देवाने प्रत्येकाला मिनिस्ट्री दिलेली आहे, प्रत्येकाला सेवा दिलेली आहे, पवित्र दान दिलेलं आहे. आणि तुमची मिनिस्ट्री तुम्हाला कळाली पाहिजे.
त्यासाठी तुम्हाला खटपट करावी लागेल. देवाच्या वचनाचा अभ्यास करावा लागेल. जेनेसिस रेव्हेलेशन, जेनेसिस रेव्हेलेशन, जेनेसिस रेव्हेलेशन अनेक वेळा. म्हणून तुम्ही तुमचं गिफ्ट आयडेंटिफाय करा, ते डेव्हलप करा, त्याचा यूज करा आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी त्याचा वापर करा. स्वतःच्या उन्नतीसाठी गिफ्ट दिलेले नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी तसं शिकवलं जातं की ह्या एका गिफ्टने तुमची खूप उन्नती होते. आपली उन्नती गिफ्टने नाही होत. आपली उन्नती देवाचं वचन आपण किती वाचतो, त्याचं आज्ञापालन करतो का, पवित्र जीवन जगतो का, देवाचं भय आपल्या ठाई आहे का, मी पापाचा द्वेष करतो का, त्यांनी उन्नती होत असते. स्वतःची वैयक्तिक उन्नती प्रत्येकाने तशी करायची उन्नती. परंतु मग एक्स्ट्रा गिफ्ट दिलेले आहेत, ज्याचा संबंध देवाच्या वचनाशी आहे, ज्याचा संबंध लिडरशिप किंवा एल्डरशिपशी आहे, ज्याचा एकमेकावर प्रीती करण्याशी आहे आणि ज्याचा संबंध सुवार्ता सांगत असताना काही गिफ्ट आपोआप घडत असतात त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्याशी आहे. आणि म्हणून आपण एकमेकावरती प्रीती करण्याचं कधीच सोडू नये, कारण ते सर्वात श्रेष्ठ गिफ्ट आहे. अजून एक महत्त्वाचा, एक सिंपल परंतु फार महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. फक्त 2 मिनिटं लक्ष द्या. देवाची इच्छा काय आहे? 2 पेत्र 3:9, कोणाचा नाश होऊ नये, सर्वांनी पश्चाताप करावा. ही देवाची इच्छा आहे. सर्वांचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. पुत्राची इच्छा काय आहे? पुत्राने काय केलं? एक्झॅक्टली तेच केलं जी पित्याची इच्छा आहे. क्रुसावरती आपल्या सर्वांसाठी मरण पावलं, त्याची देखील तीच इच्छा आहे. आता मला सिंपल प्रश्न, कॉमन सेन्सचा प्रश्न विचारायचा. पित्याची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं, पुत्राची इच्छा आहे सर्वांचं तारण व्हावं, मग पवित्र आत्म्याची इच्छा काय वेगळी राहणार आहे का? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. काहीच वेगळी इच्छा नाही. पवित्र आत्म्याची एकच इच्छा आहे की सर्वच तारण व्हावं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण सुवार्ता सांगतो, पवित्र आत्मा तिकडूनही काम करतो आणि पवित्र आत्मा इकडूनही काम करतो. त्याने काय बोललं पाहिजे आणि मग त्याचा हृदयाची तयारी पण ते पवित्र तिथं कार्य करत असं. शेवटचा प्रश्न, पित्याची इच्छा आहे सर्वांचं तारण व्हावं, पुत्राची इच्छा आहे सर्वांचं तारण व्हावं, पवित्राची इच्छा आहे सर्वांचं तारण व्हावं. मग पवित्र आत्म्याच्या दानाचा उद्देश काय राहणार आहे? समजलं का तुम्हाला? सिंपल तोच, की जे ऑलरेडी तारण पावलेलं आहे त्यांची उन्नती व्हावी आणि ज्यांचं तारण झालेलं नाही आहे ते गिफ्ट, जे स्पेशल काही गिफ्ट आहे त्याचा उपयोग अविश्वासणाऱ्यामध्ये व्हावा आणि त्यांचं तारण व्हावं. म्हणजे त्यांना विश्वास ठेवण्यासाठी इझी जाईल. आणि म्हणून बायबलच्या पूर्ण शिक्षणाला धरून आपला विश्वास असावा. फक्त काही 1-2 वचनावरती आधारित शिक्षणावरती आपण विश्वास ठेवू नये. जसं काही लोक फक्त 1-2 गिफ्टवरती आहे, 20-22 गिफ्ट, पण 1-2 गिफ्ट नाही, हे 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 दान, हे दान भेटलं पाहिजे, आणि 2-3 गिफ्टवरती ते हॅमर करत राहत. त्याच्यामुळे काय होतं की मंडळीची सर्वांगीण उन्नती होत नाही. कारण देवाने 20-22 गिफ्ट दिल्यात म्हणजे सर्व दृष्टिकोनातून मंडळीची वाढ होण्यासाठी. आणि म्हणून आपण पर्सनली आपलं पवित्र दान ओळखून घ्यावं, त्याला डेव्हलप करावं. परंतु ओळखून घेणं, डेव्हलप करणं आणि यूज करणं याच्यासाठी एकच बेस लागतो, हे आपल्याला पूर्ण माहिती आहे का? कारण याच्यामध्ये सगळं काय लिहिलं आहे पवित्र दानाविषयी, ते कसं वापरावं, त्याचा उद्देश काय वगैरे वगैरे. तर हे सोडून हां मला पवित्र दान भेटलं मला माहिती आहे, फार मोठा प्रश्नच नाही की तुम्हाला माहिती आहे का. हे फार सिंपल सत्य तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की तुम्हाला याद्वारे निश्चितच मार्गदर्शन भेटलं असेल, मदत झाली असेल. जर काही प्रश्न असतील तर या ठिकाणी देवाचे सेवक आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि निश्चितच या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन खटपट करून स्वतःच दान ओळखणं आणि ते डेव्हलप करणं, त्याचा यूज करणं इतरांच्या उन्नतीसाठी, हे तुमचं ध्येय असू द्या. परंतु याच्यापेक्षा पण सर्वात श्रेष्ठ प्रीती आहे, ती सुटली नाही पाहिजे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद द्या.